इकडे सर्व आमचं सो गाइस बघू शकता तुम्हाला मी पूर्ण बॅकग्राउंड मला दाखवते। आणि बघा बचपन का असा सब खाऊ आहे इधर देखो। जर कोणाला सॉरेट पण आहेत आमच्याकडे। आणि इकडे चाऊमिन A to Z ब्रेकफास्ट आहेत। लहान मुलांसाठी छोटे छोटे बॉल्स आहेत। आणि हे तुम्हाला तर माहितीच असेल लहानपणी कोण कोण शाळेमध्ये हे खाल्लेलं आहे गाईज बघू शकता माया बाईट्स। आणि मेन गोष्ट म्हणजे शाळेमध्ये खाल्लेली सूर्यफुलाची बी चोरून वापस च्युइंगम। वेलकम टू न्यू ब्लॉग सोनू पाटील। या ब्लॉगमध्ये सर्वप्रथम स्वागत आहे। आजचा ब्लॉग आहे माझा डेलीचं रुटीन। सो बघू शकता मी आता चाललेली आहे मार्केटला मम्मीसोबत। तर बाकीचा ब्लॉग मी तुम्हाला तिकडे कंटिन्यू करते। आणि तुम्हाला भाजीचं पण काही भाव आहे ते तुम्हाला तिकडे ब्लॉगमध्ये दाखवते। सो बघू शकता आम्ही आता आलेलो आहे बँकेमध्ये। आणि बँकेमध्ये एंट्री करते आता। माझ्या मम्मीने लाईन लावले एंट्रीसाठी आणि आता सेकंड घेतलेलं आहे। सो गाईज बघू शकता मम्मीचं कार्ड प्रिंट झालेलं नाही। सो मम्मीने इथे लाईन लावलेली आहे भावासाठी। बघू शकता बँकेमध्ये किती क्राऊड आहे एवढी लाईन आहे। सो टाईमनंतर पण आम्हाला पासबुक एंट्री झालेली आहे। 7 नंबर होते 7 नंबरनंतर एंट्री झालेली। बघू शकता फायनली आता आमची बँकेतून काम झालेली आहे सर्व। आता आम्ही निघालेलो आहे भाजी आणायला। कारण बिकॉज आमच्या इथे मार्केट आहे तो बंद झालेला आहे भाजीचा। म्हणजे आता मी पुढच्या मार्केटला निघालेलो आहे बघू शकता तुम्ही। तर बघू शकता आता आम्ही आलेलो आहे शॉपमध्ये। तर बघू शकता मम्मी काय घेतेस मम्मी बोल। साबुदाणे जिरो। हां बघू शकता 2.5 किलो साबुदाणे घेतलेले आहेत मम्मीनी। आणि अजून एक वस्तू जिरा आहे राहिला तो घेत आहे तो त्याचं पॅकिंग करायला घेतलेलीच आहे गाईज बघू शकता तुम्ही। गाईज बघू शकता तुम्ही इथे लोणच्याची पण व्हरायटीज आहेत। तुम्हाला पाहिजे असेल तर या शॉपमध्ये विजिट द्या। बघू शकता इथून आम्ही साबुदाणे आणि जिरा घेतलेले आहे। आणि आता मी चालले पुढच्या मार्केटला बघू शकता गाईज। कुठे चालले मम्मी आपण आता कुठल्या मार्केटला? मुसलमान मार्केट। मी घेतलेली आहे टूथपेस्ट आता नेमकं आणि बाहेर। सगळ्या उद्या पनीर स्पेशल बनवणार आहे। सो मम्मीने घेतलेली आहे टूथपेस्ट त्यासाठी। फायनली आम्ही आलेलो आहे बघू शकता खूप म्हणजे बरोबर 1 तास लागतो आमच्या इथून इथे यायला। तर मम्मीने घेतलेली आहे पहिलाच पपई। तर बघू शकता काय घेते आता। सो बघू शकता इथं डाळिंब गेलेलं आहे खूप स्वस्त भेटतं खूप मार्केटमध्ये। बघू शकता क्राऊड आहे गाईज। जर तुम्हाला पण यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस पाठवते तुम्हाला। किती मम्मी अर्धा किलो कितीला? सो गाईज बघू शकता डाळिंब घेतले अर्धा किलो वाटी मम्मी 30 रुपये किलो पनीर 50 2 किलो। सो गाईज या भाजी बघू शकता। म्हणून आम्ही एवढ्या लांब 1 तास बरोबर लागतो आमच्या घरापासून इथे यायला। टमाटे घेतलेली आहेत बघू शकता गाईज। इकडे घेतलेली आहेत टमाटे आणि मम्मीनी मला घ्यायला सांगितलेली आहेत गाईज। आणि आता नेक्स्ट व्हेजिटेबल काय घेते बघूया। एनी गेस्ट आता काय घेते मम्मी? सो गाईज बघू शकता कोबी घेतलेली आहे मम्मीनी। कशी आहे? बघू शकता आता नेक्स्ट काय घेतलं मम्मी? तर बघू शकता कोथिंबीर घेतलेली आहे। आणि इथून आम्ही जातोय डायरेक्ट मुसलमान मार्केटच्या आतमध्ये। बघू शकता इथून डायरेक्ट इथून एंट्री आहे। इथून आल्यानंतर इकडे पकडणं आम्हाला। बघू शकता गाईज किती भरलेलं आहे गाईज क्राऊड पण आहे। बघू शकता पावसामुळे खूप भाव वाढलेले आहेत भाजीचे। आणि आता बघू शकता घेतलेली आहे मम्मीने मेथीची भाजी। कितीला आहे मम्मी? 25। बघू शकता गाईज खूप कसे आहेत मम्मी पेर? सो गाईज बघू शकता आता मी आलेले फ्रूट घ्यायला। खूप व्हरायटीज आहेत फ्रूटमध्ये ॲपल्स आहेत पेर्स आहे आणि तिकडे बनाना काय ते आहे।
कारण गाईला पेरू खूप आवडतं म्हणून मम्मीने पेरूच घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि इकडे ॲपलचे काय भाव आहे मम्मी? सो 140 रुपये किलो ॲपल्स आहेत, घेतलेले आहेत आम्ही. आता इथून चाललो इकडे या साईडला, बघू शकता. काय घेतेस? सो फायनली गाईज बघू शकता इकडे घेतलेले तुम्ही इयरिंग्स 10 रुपयाला, फक्त 10 रुपयाला. हां बोल, काय घेतलं मम्मी आता? सो कितीला आहे प्राईस? 20 रुपये. बघू शकता इकडे आलेले मिरची घ्यायला. मम्मीने बघू शकता गाईज किती व्हरायटीज आहेत मच्छीमध्ये. बोंबील आहे, ओले, आणि इकडे कोलबी आहे, मांदेली आहे, आणि पापलेट पण आहे. तो गाईज बघू शकता कोलबीचा वाटा 100 रुपये आहे. कितीचं आहे पूर्ण? तो गाईज बघू शकता तिकडे भाव जास्त होता म्हणून आम्ही आलेलो. आता एवढा दुपार झालेली, 1 वाजलेलं आहे गाईज. आणि कशी आहे मिरची? कशी घेते मिरची? सो गाईज बघू शकता इकडे घेतलेले मिरची आणि शापू. बघू शकता फायनली आम्ही पुढे मार्केट फिरून शेवटी इथे आलो. इकडे शिमला मिरची भेटते, इथे मम्मीला स्वस्ती भेटलेली आहे. किती मम्मी? कशी आहे शिमला मिरची? शकता भोपळा आणि शिमला मिरची घेतलेली आहे. कितीची एवढी भाजी? 30 रुपये. त्यात पण एक पिशवी आहे आणि माझ्या हातात पण एक 40 पिशवी आहे. पूर्ण आखं मार्केट फिरून आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हा बोल, काय घेतलंय? बनाना चिप्स ग्रीन कलरमध्ये, बघू शकता. कितीला पॅकेट आहे? भेटला 60 रुपयाला गाईज पडलेलं आहे पॅकेट. आम्ही घेतलेली आहे इथे अमूलची मसाला, आणि इकडे एक अजून घेतलेला आहे ज्यूस ऑरेंजवाला. आणि सो खूप आम्हाला ज्यूस खूप छान लागलेली आहे म्हणून आम्ही दोघांनी घेतलेली आहे दोघीसाठी. फायनली गाईज बघू शकता पूर्ण मार्केट फिरून झालेलं आहे. आणि आता आम्ही बाकीचा ब्लॉग मला घरी कंटिन्यूस करते. सो गाईज चला बाय बाय. हॅलो एव्हरीवन, आता मी आलेली आहे घरी. सो आता बघू शकता आताचा मी तुम्हाला ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते माझं दुकानाचं रुटीन कसं असतं ते. आणि गाईज बघू शकता आमचं दुकान. सो बघू शकता इकडे सर्व आम्ही ठेवलेलं आहे शॉपमध्ये. इकडे सर्व साबण आहेत, कॉलगेट्स आहेत, पॅड्स आहेत, आणि इकडे सर्व मारे बिस्किट, मॅगी विगी, अजून इकडे पण बिस्किट आहेत. खूप व्हरायटीज ऑफ बिस्किट्स आहेत. आणि हे कुरकुऱ्यांचे ऑब्वियसली तुम्हाला माहितीच असेल, सांगायची काही गरजच नाही. तिकडे चिप्स आहेत. आणि हे बघा लुकेट आहेत. आणि लुकेट आहे समोरचं आमचं शॉपचं बॅक साईडचं, बघू शकता इकडे पण आहेत मॅग्या खूप आहेत. आणि इकडे सर्व तुम्हाला पाहिजे ती व्हरायटी भेटू शकते. आणि गाईज तुम्हाला बाहेरून पण बाहेरचं बॅकग्राऊंड कसं आहे म्हणजे शॉपचं मी तुम्हाला दाखवते. आता गाईज इकडे सर्व आमचं सो गाईज बघू शकता तुम्हाला मी पूर्ण बॅकग्राऊंड मला दाखवते. आणि बघा बचपन का असा सब खाऊ आहे इधर देखो. जर कोणाला सॉरेट पण आहेत आमच्याकडे. आणि इकडे चाऊमिन A to Z ब्रेकफास्ट आहेत. लहान मुलांसाठी छोटे छोटे बॉल्स आहेत. आणि हे तुम्हाला तर माहितीच असेल लहानपणी कोण कोण शाळेमध्ये हे खाल्लेलं आहे गाईज, बघू शकता माया बाईट्स. आणि मेन गोष्ट म्हणजे शाळेमध्ये खाल्लेली सूर्यफुलाची बी चोरून चोरून वापस च्युइंगम तर गाईज बघू शकता तुम्ही खातात आणि बेंचला लावायचे. बघू शकता असं आहे आमचं छोटंसं स्मॉलमध्ये दुकान. सो आमचं साई जीवन स्टोअर कसं वाटलं तुम्हाला? साई जीवन स्टोअर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि बाकीचं रुटीन मी तुम्हाला अजून बाकीचं दाखवणारच आहे. सो चला गाईज, इकडं माझं डाएट चालू झालेलं आहे. सो इकडे मूग घेतलेले आहेत आणि मम्मीने मला दिलेले आहे बिकॉज मी दुपारचं जेवत नाही म्हणून मूग आणि काय ह्याच्यामध्ये टॅमॅटो आणि कोथिंबीर बस, कारण ओनियन मला अलाउड नाही सांगितलं आहे. सो मी हेच माझं डाएट फॉलो करते. आणि 1 ग्लास पाण्याचं.
आता बाकीचा ब्लॉग मी तुम्हाला दाखवते. सो गिराक आता यायला स्टार्टिंग होणारच आहे. सो गाईज चला. सो गाईज फायनली एक गिराक आलेलं आहे. सो बघू शकता आता त्यांना तुम्हाला मी माझ्या थ्रू दाखवते ते काय सांगतात. माझं म्हणजे माझ्या कस्टमर म्हणून त्यांना कसं वाटतंय माझं. सो गाईज बघू शकता सोनाली पहिली कस्टमर आलेली आहे. सो तुला काय पाहिजे? आणि मला एक स्कूपी डूस दे. हां. सो गाईज आता ही स्कूपी डूस घेते आणि बघू शकता तुला जर तुला हे कसं वाटतं आमच्या शॉपमध्ये येऊन? मला खूप छान वाटते कारण तुमचं दुकान खूप आहे आणि आमच्या गल्लीत एकच आहे दुकान आणि ते पण तुमचंच आहे. कालू तुला अजून काय पाहिजे का? थँक्यू. आमचं सेकंड कस्टमर आलेलं आहे. तर सेकंड कस्टमरला त्यांचं ओपिनियन मी विचारते. तुला काय पाहिजे आता? भेळ पाहिजे. भेळ. हां. सो गाईज बघू शकता त्यांना भेल पाहिजे. कुठली भेल पाहिजे तुम्हाला? हां. सो गाईज बघू शकता इथं तिखट भालाजीची भेल बघू शकता. इकडे त्यांनी भेल घेतलेली आहे. तुम्हाला आमच्या शॉपमध्ये येऊन कसं वाटलं? चांगला वाटतो मला. डेलीचे कस्टमर आहे तुम्ही? कस्टमर आहे. हां. गाईज बघू शकता इकडे ना डेली येतात ते आमच्या इथे आणि त्यांचंही खूप चांगलं आहे.